नमस्कार. मागील पाठामध्ये आपण मागील व्याख्यानामध्ये आपण 48व्या सूत्रापर्यंत आलो होतो. समाधी पादातील म्हणजेच पहिल्या पादातील 48व्या सूत्रापर्यंत आपण आलो होतो. बरोबर आहे योजनाताई? तर ते सूत्र काय होतं? 48वे सूत्र ऋतंभरा तत्र प्रज्ञा, याचा विस्तार आपण केला होता. तत्र तत्र म्हणजे कुठे असते ही प्रज्ञा? तिथे. तिथे म्हणजे कुठे? तर तत्र म्हणजे आपला विषय काय होता अगोदरचा, यासाठी कळावं लागतं. तर अगोदरचा विषय होता निर्विचार. निर्विचार. निर्विचार बरोबर आहे. चार समाधीचे प्रकार पाहिले आपण. समापत्ती म्हटलं त्याला, समापत्ती म्हटलं होतं आपण. समापत्ती कशी होती? वितर्कानुगत, याच्याच दोन केले होते. कसे? सवितर्क समापत्ती, निर्वितर्क समापत्ती. हा, आणि दुसरी काय होती? सविचारा आणि निर्विचारा, अशी समापत्ती केली होती. यातील अंतिम कोणती होती? निर्विचारा. ह्या निर्विचारा समापत्तीने काय प्राप्त होतं? ऋतंभरा प्रज्ञा. त्याच्या अगोदर थोडस मागे जाऊयात, दोन सूत्र फक्त. हा, येत येव सविचारा निर्विचाराच सूक्ष्म विषया व्याख्याता. यांचा विषय काय असतो? सूक्ष्म असतो फक्त. सवितर्क निर्वितर्क यांचा विषय काय असतो? स्थूल विषय असतो. आणि विचारानुगतचा विषय काय असतो? सूक्ष्म विषय असतो. बरोबर आहे. मग सूक्ष्म विषय कुठपर्यंत असतो? सूक्ष्म विषय चालिंग पर्यवसानम. बरोबर आहे. कुठपर्यंत असतं ते? प्रकृतीपर्यंत. म्हणजे अलिंग म्हणजे प्रकृतीपर्यंत असतं. ठीक आहे, एवढं झालं. मग हे कसली समाधी आहे? पुढील सूत्रात सांगतात, ताएव सबीज समाधी. आता ह्या कसल्या समाधी आहेत? सबीज समाधी आहेत ह्या एवढ्या. ठीक आहे, सबीज म्हणजे माहिती आपल्याला. ठीक आहे, चला पुढे. मग या समाधीद्वारे म्हणजे कोणत्या समाधीद्वारे? निर्विचार. पुढील सूत्रात सांगतात, निर्विचार वैशारद्य. निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. हे निर्विचार समापत्तीची प्राप्ती झाल्याच्या नंतर काय प्राप्त होतो? तर अध्यात्म प्रसाद. म्हणजे काय? तर आत्मतत्वाचा प्रकाश, मग आत्मस्वरूप दिसायला लागतं. असं म्हणजे की निर्मळता प्राप्त होते. आपण विहिरीचं उदाहरण दिलं होतं, स्फटिकाचं उदाहरण वगैरे वगैरे झालं होतं. हे पहिलं. मग आता आणखी काय प्रभाव होतो याचा? कशाचा? निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद. यातून काय प्राप्त होतं? कोणती बुद्धी प्राप्त होते? तर 48व सूत्र ऋतंभरा तत्र प्रज्ञा. तिथे ऋतंभरा नावाची प्रज्ञा असते. ही कसली असते प्रज्ञा बाबा? तर ही प्रज्ञा श्रुत आणि अनुमान अशा सारखी नसते, तर विशेष प्रज्ञा असते, जी सत्य ज्ञानालाच धारण करते. ही प्रज्ञा कशाला धारण करते? सत्य ज्ञानालाच धारण करते. असत्य ज्ञान यामध्ये येतच नाही, ते धारणच करू शकत नाही. म्हणजे इथं सत्य ज्ञानच असतं. अशी प्रज्ञा ऋतंभरा नावाची कुणाला प्राप्त होते? योग्याला. ही समाधी प्राप्त झालेल्या योग्याला प्राप्त होते. मग काय फायदा आहे बोयाचा? आता पुढे सांगतात. मग आता ही प्रज्ञा काय आहे विशेष या प्रज्ञेमध्ये? ही प्रज्ञा सांगितलं, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. पण बुद्धी ही कसली बुद्धी असेल? याची काही विशेषता आहे का? मग अवतरणिका याची सांगली सा पुन्हा. आणि ती प्रज्ञा कशी असते? 49व सूत्र श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात्. श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात्. वस्तूचे विशेष स्वरूप दाखविणारी असल्यामुळे ऋतंभरा प्रज्ञा शब्द प्रमाण व अनुमान प्रमाणापेक्षा वेगळ्या विषयाची असते. सूत्रकार काय सांगतात? ही प्रज्ञा, आपल्याला प्रज्ञा म्हणजे आपल्याला जाणीव कुठून होते? श्रुतीद्वारे किंवा अनुमानाद्वारे. परंतु याही पेक्षा वेगळी प्रज्ञा आहे ही. मग कशी असेल? भाष्यकार काय सांगतात आता पाहूयात आपण. श्रुत आगम विषय श्रुतमागम विज्ञानम तस्मात् नाही तत्सामान्य विषयम न ह्य अगमेन शक्यो विशेषोभिधातुम कस्मात् नहि विशेषेण कृतसंकेतः शब्द इति तथानुमानं सामान्य विषयमेव यत्र प्राप्तिस्तत्र गतिर् यत्र न प्राप्तिस्तत्र न गतिर् इत्युक्तम् अनुमानेन च सामान्योनुपसंहारः तस्मात् श्रुतानुमान विषयो न विशेषः कश्चिदतीति कश्चिद इति कश्चिदस्
कश्चिदस्ती इति, कश्चिदस्ती इति. मी वर बघत बघत करतोय, लक्ष द्यायला. चुका झाल्यात माझ्या खूप वाचत असताना, डबल डबल वाचावं लागलं. म्हणून बोट ठेवायचं तुम्ही, म्हणजे माझ्या पण चुका झालेल्या कळेल. बोट ठेवायचं, बोट पारायण जे चालू आहे ते. ठीक आहे, पुढे काय सांगता. न चास्य सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्टस्य वस्तुनो लोक प्रत्यक्षेन ग्रहणम अस्ति. न चास्य विशेषस्य प्रमाणकस्याभावोस्तिति समाधि प्रज्ञानि ग्रह्य एव स विशेषो भवति भूतसूक्ष्मगतो वा पुरुषगतो वा. तस्मात् श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया सा प्रज्ञा विशेषार्थत्वादिति. श्रुतीचा अर्थ आगमजन्य ज्ञान. भाष्याचा अर्थ पाहूयात आपण. लेखकांनी कसा दिला अर्थ तो आपण पाहत आहोत. काय सांगत आहेत. श्रुती प्रज्ञा पाहिली आपण. श्रुत म्हणजे काय. आगमजन्य ज्ञान. आगमजन्य म्हणजे जे शब्दाद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान. शब्द ही कोणतं आप्त वाक्य असणार, यालाच आगम प्रमाण म्हणतात. तर आगमजन्य ज्ञान ते सामान्य विषयक असते. आगमजन्य ज्ञान कसं असतं, सामान्य विषयक असतं. आगमाद्वारे विशेषता म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही. कारण शब्दाचा संकेत म्हणजे पदार्थाच्या विशेष धर्माला घेऊन होत नाही. शब्दाचा संकेत विशेष धर्माला घेऊन होत नाही. याच प्रकारे अनुमान प्रमाण पदार्थाचा सामान्य धर्माला सांगते. तेही तसंच आहे. ज्यात प्राप्ती असते. प्राप्ती असते म्हणजे काय. स्थानांतरामध्ये पोहोचणे असते. प्राप्ती झाली बरं का. काय प्राप्ती झाली. मी तरुण झालो म्हणजे बालपणाचा त्याग झाला. बरोबर आहे. मी मुंबईला पोहोचलो. मुंबईला पोहोचलो म्हणजे कुणाला तरी त्याग केलाय, सोडलो, त्याग असतो असा अर्थ आहे. बरोबर आहे. मी प्रगती केली म्हणजे काय सोडली. अधोगती सोडली. मी श्रीमंत झालो म्हणजे काय राहिलो नाही. गरिबी सोडली, गरीब नाही राहिलो नाही. बरोबर आहे. मी बुद्धिवान झालो, निर्बुद्धपणा सोडला. काहीतरी सुटतच ना हो. बरोबर आहे. ठीक आहे. स्थानांतरण आहे त्यामध्ये. स्थानांतरण आहे, अवस्थांतरण आहे. काही ना काही मात्र भेद असतो. ठीक आहे. काय सांगायचं यांना म्हणजे याच प्रकारे अनुमान प्रमाण पदार्थाच्या ज्यात प्राप्ती असते, कंसात काय दिले, स्थानांतरामध्ये पोचणे असते, त्यात गती सुद्धा असते. गती. मी पोचलो म्हणजे गती आहे. बरोबर. मीही झालो गती नाही बाबा, मी माझी प्रगती झाली. प्रगती म्हणजे काही असं गाडीप्रमाणे पळत नसते, परंतु प्रगती म्हणजे स्थानांतर. गती आहेच ते सुद्धा. कशी ना कशी गती. आता त्या विषयामध्ये आपल्याला नाही जायचं बरं का. पण गती असते तिथे. गती असते. ज्यात प्राप्ती नसते त्यात गती नसते. विशेष आहे बरं का गोष्ट. जिथे प्राप्ती असते तिथे गती असते. जिथे प्राप्ती नसते तिथे गती नसते. जिथे प्राप्ती नसते तिथे गती पण नसते, आणि जिथे प्राप्ती असते तिथे गती पण असते. ठीक आहे. म्हणून स्थानांतरामध्ये पोचणे असते तिथे गती असल्या कारणाने. म्हणून ज्यात गती असते, ज्यात प्राप्ती नसते त्यात गती नसते. या भाष्यात म्हटलेले आहे. अनुमानाद्वारे सामान्य विषयक ज्ञान होते. अनुमानाने सुद्धा काय होतं ज्ञान, सामान्य ज्ञान होतं. यामुळे कोणतेही विशेष ज्ञान आगम व अनुमानाचा विषय बनत नाही. काय अर्थ सांगू मी तुम्हाला. अनुमान सुद्धा कसं होतं, अगोदर बघितलेल्या प्रत्यक्ष गोष्टीच होतं, आणि तेही सामान्यपणे. म्हणजे गाय बरं का, आमची गाय, तुमची गाय, ह्यांची गाय, त्यांची गाय. गाय गाय आपण शब्द वापरला तरी काही गायी सारखीच असेल. 4 पाय, शिंग असतील, दूध देणारी असेल. बरोबर आहे. म्हणजे तर्क आपण अनुमान कसं करू शकतो, अगोदरच्या प्रत्यक्षाद्वारे अनुमान करू शकतो. म्हणजे गायीसारखे अनेक गायी आहेत म्हणजे सामान्य. बरं का. अनुमान करायला सामान्याचं करावं लागतं. जे नाहीच किंवा एकच आहे त्याचं अनुमान होऊ शकतं का. अनुमान करायला काहीतरी राहावं लागेल ना. कधी तर अग्नी प्रज्वलित झालेला, जाळ लागलेला आणि धूर दिसलेला पाहिजे, त्यावेळेस आपण धुरावरून अग्नीचं अनुमान करू शकतो. म्हणजे तेव्हा मी अग्नी पाहिला होता आणि धूर पण पाहिला होता, म्हणजे इथं फक्त धूर दिसतोय, म्हणजे इथे सुद्धा तसंच आहे. आपण अनुमानाचे अवयव पाहिलेत, 5 अवयव सांगतील इथे कुणी आता. हेतू, उद्देश, प्रतिज्ञा. सुरुवातीला प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन. बरोबर आहे. म्हणजे तिथं होतं उदाहरण घ्यावं लागतं. तिथे तेव्हा लागली होती जाळ, अग्नी होती, त्यावेळेस सारखंच इथं सुद्धा आहे असं अनुमान असतं. म्हणून अनुमान कशाचं होतं, सामान्याचं होतं. आणि श्रुत प्रज्ञा आणि अनुमान प्रज्ञेचा विशेष सामान्य असतो.
परंतु मग काय सांगायचं, विषय कशाचा चालू आहे आलं लक्षात? ऋतंभरा प्रज्ञेचा चालू आहे. विषय कशाचा चालू आहे? ज्ञान ऋतंभरा प्रज्ञेने होतं. तर ऋतंभरामध्ये काय असतं? तर इथे विशेष ज्ञान असतं, सामान्य ज्ञान नसतं. मग या सूक्ष्म व्यवहित म्हणजे झाकलेल्या, विप्रकृष्ट म्हणजे दूर असलेल्या वस्तूचे ग्रहण लौकिक मानसाच्या प्रत्यक्ष पाहण्यानेही होत नाही, लौकिक चर्मचक्षूच्या प्रत्यक्षानेही होत नाही. लौकिक दृष्ट्या प्रत्यक्षाने ग्रहण न होणाऱ्या या विशेष प्रत्यक्षाचा अभावही नसतो. कारणभूत सूक्ष्मगत किंवा पुरुषगत त्या विशेष समाधी प्रज्ञेद्वारेच ग्राह्य होते. ती प्रज्ञा विशेष विषयक असल्यामुळे श्रुत व अनुमान विषयक प्रज्ञेपेक्षा वेगळ्या विषयाची असते. ठीक आहे. काल पासी सर होतात ना तुम्ही? काल होतात ना? हो सर होतो ना. हा मग ठीक आहे, म्हणजे काही विषय सांगण्याची गरज नाही. तर काल हो. पाहिलं. म्हणून हे ऋषी मुनी जे आहेत हे ऋतंभरा प्रज्ञेने सांगतात. त्यांचं ज्ञान ऋतंभरा प्रज्ञेद्वारे प्रकट झालेलं असतं, समाधी प्रज्ञेद्वारे झालेलं. समाधी प्रज्ञा वेगळी आहे, परंतु समाधी प्रज्ञेद्वारे असतं. म्हणून म्हणलं मंत्रयुग, तंत्रयुग, यंत्रयुग सांगितलं, सामान्यीकरण झालेलं आहे. म्हणून ते विशेषत्वाने कुठून कुठपर्यंतचे अंतर सांगत होते, जे की आपल्याला किती प्रयत्न करून पण तेवढं काही घटत नाही. बरोबर आहे. मग काय कसं काय असेल? यांची बुद्धी काय यंत्राद्वारे होती का? नाही, प्रज्ञेद्वारे होती. आणि ती ऋतंभरा नावाची प्रज्ञा असते, ही योगाद्वारे प्राप्त होते बरं का. म्हणून समाधी प्राप्त झाल्याने, ही प्रज्ञा प्राप्त झाल्याने काही श्रुतीद्वारे वाचावं लागत नाही, वाचून पण ज्ञान घ्यायची गरज नाही. बजाजताई वाचावं पण लागत नाही. मग नाही ऐकावं लागेल का कुण्या सत्संगामध्ये जाऊन? नाही, ऐकायला बी जाण्याची गरज नाही. तर ही ऋतंभरा प्रज्ञा विशेष ज्ञान प्रकट करते बरं का, आपोआपच ज्ञान होतं. ठीक आहे, असो. तर आपण काल पाहिलंच होतं हे ऋतंभरा प्रज्ञेबाबत. तर इथे काय सांगितलं आता? श्रुतानुमानापेक्षा वेगळी असते, हेच सांगितलं विशेषत्वाने. ठीक आहे. आता या प्रज्ञेचा लाभ झाल्यानंतर, या समाधी प्रज्ञेची प्राप्ती झाल्यानंतर योगाच्या प्रज्ञाकृत नवनवीन संस्कार उत्पन्न होतात. आणखी अवतरणिका काय सांगत आहे आता हे? आता आपल्याला प्रज्ञा आहे का? प्रत्येकाला बुद्धी आहे. आता पण बुद्धी आहे ना? ऋतंभरा आहे का? नाही. मग आपली प्रज्ञा कशी आहे? आपण ज्ञान कसं होतं पुढके सर? एक तर सांगितल्याने, बरोबर आहे. नाही मला इथं सांगितलं होतं ते ऐकलं, याद्वारे. आणि एक किंवा प्रत्यक्षाद्वारे, किंवा एक अनुमानाद्वारे. असं आहे म्हणून तसं असेल, तसं आहे म्हणून असं असेल, असं असेल तर तसं असतं म्हणून इथं पण असं आहे म्हणून तसंच आहे. कळालं? अनुमान. अशाद्वारे ज्ञान होतं आपल्याला. ठोसर सर बरोबर आहे ना? असं आपल्याला ज्ञान होण्याची हीच पद्धती आहे. बरोबर आहे. परंतु मग प्रत्येकाला प्रज्ञा आहे. मग ही श्रुती प्रज्ञा किंवा अनुमान प्रज्ञा, ही कसली प्रज्ञा आहे? श्रुती प्रज्ञा अनुमान अथवा अनुमान प्रज्ञा. मग आपली बुद्धी इथपर्यंत जाऊ शकते, आपली प्रज्ञा इथपर्यंत जाऊ शकते. मग आपल्याला ज्ञान सुद्धा कसलं होतं? सामान्यच होतं. आणि ह्या ज्ञानातूनच आपल्याला काय होतात? संस्कार. या ज्ञानातून संस्कार होतात का? बरोबर आहे. तुम्हाला कोणता तर पदार्थ खाल्ला, एकदा खाल्ल्यानंतर छान वाटलं, परत परत खाल्लात, मग काय झाले? संस्कार, स्मृती, त्याविषयी आठवण, खाण्याची संस्कार, व्यसन, आवडी, सराव, स्वभाव झालाय का नाही? प्रत्येकाला आहे का ना? प्रत्येकाला काही व्यसन आहेत. व्यसन म्हणजे, व्यसन शब्दाचा अर्थ दारू, गांजा, गुटखा असंच नाही बरं का. व्यसन म्हणजे स्वभाव म्हणतोय मी. व्यसन शब्दाचा अर्थ प्रत्येकाला व्यसन आहेत का? नाही मी काहीच व्यसन करत नाही. बोलण्याचं व्यसन आहे. हो सर. बरोबर आहे. चालण्याचं व्यसन आहे, न बघता चालता. जेवण करता डोळे झाकून पण तोंडातच घास जातो, आहे का नाही? संस्कार पडलेली आहेत. सवय म्हणतो मी संस्कार शब्दाचा अर्थ. म्हणजे उदाहरण हे कशासाठी देतोय? संस्कार शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला या श्रुत आणि अनुमान या प्रज्ञेद्वारे आपल्याला संस्कार झालेले आहेत का? झालेले आहेत. मग या ऋतंभरा प्रज्ञेने पण संस्कार होतात का? हो, होतात. आता पुढील सूत्र काय सांगत आहेत? मग इथे कसले संस्कार असतात आणि हे संस्कार काय करतात, हे आता 50व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? तज्जः संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. तज्जः म्हणजे कुणाचे? हो, योजना ते. तज्जः ते संस्कार. कुणाचे संस्कार? आता ऋतंभरा प्रज्ञे. जसं आपल्या श्रुतानुमान प्रज्ञा होती, तशी या सुद्धा प्रज्ञेचे संस्कार असतात. हिचे संस्कार उत्पन्न होतात. संस्कार म्हणजे शब्दाचं तर मी व्याख्या केली बरं का व्यवस्थित. संस्कार म्हणजे लोक चांगलं वळण, ह्याला संस्कार म्हणतात, असा अर्थ नसेल इथे.
काय संस्कार आहेत का नाही अशा अर्थाचे नाही संस्कार इथे, बरं का, चित्ताचे संस्कार, बरं का. ठीक आहे. तर मग ह्या तज्जहा म्हणजे ह्या प्रज्ञेचे सुद्धा संस्कार असतात. आणि ते संस्कार काय असतात? संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. प्रतिबंध म्हणजे अडवणारे, थांबवणारे, प्रतिबंध करणारे. कुणाला प्रतिबंध करणारे? संस्काराला. इतर कुण्या सर्व संस्काराला? संस्कारांना. अन्य संस्काराला, बरं का. ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार अन्य संस्काराला प्रतिबंध करतात, हे सूत्रकारांनी सांगितलं. त्या ऋतंभरा प्रज्ञेने उत्पन्न होणारा संस्कार इतर सर्व व्युत्थानाच्या संस्कारांना रोखणारा असतो. व्युत्थानाचे संस्कार काय आहे? भव, जन्म मरण, माझं तुझं, आपलं तुपलं, राग द्वेष अभिनिवेश अविद्या अस्मिता. संस्कारातून काय प्रकट होते? वृत्ती, वृत्तीतून संस्कार, वृत्ती संस्कार, वृत्ती संस्कार, संस्कार वृत्ती, चक्र चालूच आहे. मग या संस्काराला प्रतिबंध करते कोणती प्रज्ञा? ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार. आता भाष्यकार कसं सांगतात पाहूयात आपण. समाधी प्रज्ञा प्रभव संस्कारो व्युत्थान संस्काराशयं बाधते. व्युत्थान संस्कार अभिभवात प्रभवः प्रत्ययान भवन्ति. प्रत्यय निरोधे समाधि रूप तिष्ठते. ततः समाधिजा प्रज्ञा ततः प्रज्ञाकृतः संस्कारा इति नवो नवः संस्कार आशयो जायते. ततश्च प्रज्ञा ततश्च संस्कारा इति. दूसरा पैराग्राफ. कथमसौ संस्काराशयश्चितं साधिकारं न करिष्यतीति न ते प्रज्ञाकृतः संस्कारः क्लेशक्षय हेतुत्व चित्तमधिकार विशिष्टं कुर्वन्ति. चित्तं हि ते स्वकार्यात् अवसादयन्ति. ख्याति पर्यवसानं हि चित्त चेष्टितम इति. आता समाधी प्रज्ञेने उत्पन्न झालेले संस्कार व्युत्थान संस्काराच्या आशयाला बाधित करतात. आशय म्हणजे साठा, बरं का. व्युत्थान संस्काराच्या आशयाला, साठ्याला बाधित करतात. व्युत्थान संस्काराने अभिभूत झाल्यामुळे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वृत्ती उत्पन्न होत नाहीत. आपण पाहिलं संस्कारापासून वृत्ती, वृत्तीपासून संस्कार होतात. मग हे रोधन करते त्या संस्काराचं, म्हणून वृत्ती उत्पन्न होत नाहीत. गुडके सर, आता आपल्याला जायचंय पुढे. एकच सूत्र उरलंय बरं, एकच सूत्र, 51च सूत्र आहे हे, 50वे सूत्र आहे. म्हणजे कुठे न्याय लागलेत बघा. हळूहळू हळू आपण कुठे जात आहोत? सुरुवातीकडे जाणार आहोत, जिथून आलो तिथे जाणार आहोत. ठीक आहे. वृत्ती होत नाहीत. वृत्तींचा निरोध होण्याने समाधी स्थिर होते. आणि वृत्ती नसल्याने काय होतं? मग वृत्तीचा निरोध होतो. वृत्तीचा निरोध होण्याने काय होतं? समाधी स्थिर होते. त्यापासून काय होतं? मग समाधी जे प्रज्ञा उत्पन्न होते. वृत्ती नसल्याने काय होतं? समाधी प्राप्त होते. योगश्चित्त वृत्ती निरोधा, याची व्याख्या भाष्यकारांनी कशी केली होती? योग समाधी ही सच सार्वभौम चित्तस्य धर्म, अशी व्याख्या केली होती. तर मग काय होतात? समाधी जे प्रज्ञा उत्पन्न करते त्या प्रज्ञाकृत संस्कार उत्पन्न होतात. या प्रकारे नवनवीन संस्काराशय उत्पन्न होतो. आता कोणता संस्कार उत्पन्न होतो? नवनवीन संस्कार उत्पन्न होतो. आणि त्या आशयाने म्हणजे प्रज्ञा व प्रज्ञेने संस्कार उत्पन्न होतात. कोणत्या? ऋतंभरा प्रज्ञेने उत्पन्न होतात. आता मग काय होतं यामुळे? हा संस्काराचा आशय, हा संस्काराचा आशय कोण्या संस्कारांचा? ऋतंभरा प्रज्ञेच्या संस्काराचा आशय साठा काय करतो? चित्ताला साधिकार म्हणजे कंसात दिले भोगांना सिद्ध करणाऱ्या प्रवृत्तीने युक्त म्हणजे साधिकार का बनवित नाही? भोगाकडे प्रवृत्त का करत नाही? कोण? ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कार. ते प्रज्ञाजनित संस्कार क्लेशनाशक असल्यामुळे, हे संस्कार कसे आहेत? क्लेशनाशक असल्यामुळे चित्ताला अधिकार विशिष्ट युक्त करीत नाहीत. ते चित्ताला आपल्या भोगसिद्ध रूप कार्यापासून निवृत्त करतात. ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार काय करतात? भोगसिद्धी रूप कार्यापासून निवृत्त करतात. भोगाचे साठी जे चित्त वागतं, भोगासाठी, प्राप्तीसाठी भोगाच्या,
ते करू देत नाही, म्हणजे त्यापासून निवृत्त करतं. आणि चित्ताचा प्रयत्न कुठपर्यंत असतो? या विवेक ख्यातीपर्यंतच असतो. चित्ताचा प्रयत्न कुठपर्यंत असतो? विवेक ख्यातीपर्यंतच. विवेक ख्याती म्हणजे काय हो? विचार करणे सर, म्हणजे मोक्ष प्राप्तीचा विचार येणे, त्यासाठी प्रयत्न करत. म्हणजे हे विषय सत्य नाही आहेत. पुरुष आणि प्रकृती वेगवेगळी आहे याची भान. अजून सत्याचे ज्ञान होणे. नाही का? अजून आणखी आणखी उद्या येऊ द्या काही, काढा बाहेर काही 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 काही. हा. कारण शेवट लावलोय आपण, असं होणे डोक्याला ताण. रामायण पूर्ण झाल्यावर बुद्धी आणि रामाची सीता प्रकृतीचं पृथक पृथक ज्ञान होणे म्हणजे विवेक ख्याती ना. काय 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 आता त्यानं सांगा. बुद्धी आणि प्रकृतीचं पृथक पृथक म्हणजे स्वतंत्र ज्ञान होणे म्हणजे विवेक ख्याती. ह्यालाच विवेक ख्याती. हा, ह्यालाच आणखी काय म्हणतात का दुसरं? स्थित प्रज्ञ. आणखी पुढके सर, तुम्हाला बघतोय मी, तुम्ही सांगाल का म्हणून. आता बघा आता. पुरुष ख्याती, विवेक ख्याती, सम्यक ख्यायते. सम्यक म्हणजे सांख्य म्हटलं होतं म्हणा, ख्य पासून सुरू झालं आपलं. बरं का? विवेक ख्याती, पुरुष ख्याती, सम्यक ख्याती म्हणजे ज्ञान. सम्यक ज्ञान. सम्यक म्हणजे कशाचं ज्ञान? प्रकृती आणि पुरुषाच्या वेगळेपणाचं ज्ञान. म्हणजे मी पुरुष आहे याचं ज्ञान, म्हणजे आत्म्याचं ज्ञान, जीवात्म्याचं ज्ञान, म्हणजेच विवेक ख्याती आहे. बरं, हा. म्हणजे या कैवल्यामध्ये या ह्याच्याने काय होतं, हे चित्ताचं कुठपर्यंत चालतं, ख्याती कुठपर्यंत. आणि आपण पाहिलंय बघा, सांख्य खूप पाहिलंय किंवा विस्ताराने तत्वज्ञान. अगोदर तत्वज्ञान झालंय आपलं, म्हणून बरं आहे. व्यवस्था विद्यापीठाने खूप चांगली केली. अगोदर तत्वज्ञान नवदर्शनाचं सांगितलंय आणि पुन्हा योगदर्शन सुरू केलंय. त्याशिवाय योगदर्शन कळत नाही. पुढके सर बरोबर आहे ना? बरोबर. आपण प्रकृती पुरुषाचा संबंध पाहिलाय. कसा संबंध आहे? प्रकृती भोग कुणाला देते, कधीपर्यंत देते, कुण्या पुरुषाला भोग देते, कधीपर्यंत भोग देते? दुधगावकर सर नाहीत आणि संध्याताई पण नाही. हा, त्यामुळं असं अडचण येत आहे. हा, भोग कधीपर्यंत देते? प्रकृती काय करते योजना? आता एक तर भोग देते, नाही तर पुरुषाला अपवर्ग अपवर्ग. मिळेपर्यंत, हा हा हा. अपवर्ग मिळेपर्यंत, पुरुषाला अपवर्ग मिळेपर्यंत भोग देते. नाही नाही, अपवर्गच मिळेपर्यंत नाही. अपवर्ग मिळाला म्हणजे सुटली ती बाई. सुटली, हा. अपवर्ग नाही. कधी अविद्या अपवर्ग देते आणि कधी भोग देते? अविद्या अहो, नष्ट विवेक होईपर्यंत. वेगवेगळे ओळखेपर्यंत. काय जाऊ द्या, ओळख, एवढं हा, सोपं दोघांची ओळख सांगायला. होईपर्यंत. एकदा अविद्या ओळखेपर्यंत हो. प्रकृतीला ओळखलं मी कितीदा विनोद केला की खूप वेळा. पाखरा आजाद केले तुला, प्रकृतीच आजाद करते, सोडून देते, घटस्फोट घेते, असे शब्द वापरलेत मी कळावं म्हणून. पाठ कराय असं काही पण करायचं पाठ. कधी सोडते प्रकृती? ज्या वेळेस प्रकृतीचं स्वरूप ओळख, तू अशी सोय. हा हा, मला आता कळालं. मग कळाले तर जा बुवा, आता नाही तुला. आता तुझी संगती मी नाही करत. आलं लक्षात? विवेक हा. ख्याती प्राप्त झाली. हा, मग मुक्ती. अपवर्ग म्हणजे मुक्ती देते. कधी देते? ओळख ज्ञान पटल्यानंतर. झाल्यानंतर. ज्ञान कसलं झालं. ज्ञान झाल्यानंतर? सम्यक ज्ञान झाल्यानंतर. कसलं ज्ञान? पुरुष ज्ञान, पुरुष ख्याती. विवेक ख्याती. त्यालाच काय म्हणलंय? विवेक ख्याती. विवेक ख्याती. आलं लक्षात? कळालं ना? सांख्य हो. तत्वज्ञान आणि योग तत्वज्ञान एकसारखं आहे. हो सर, हो सर. हा, व्हायला नकोय असं. हा हा, म्हणजे विवेक ख्यातीपर्यंतच चित्ताचा प्रयत्न असतो. विवेक ख्याती झालं की काय होतं? सगळे कार्य कारणामध्ये विलीन होतात, म्हणजे प्रकृतीमध्ये लीन होतात. बरोबर आहे? प्रक्रिया उलट हो. उलट उलट जातात. आणि प्रकृतीमध्ये आता ओळखलाय बाबानं, नका आता. मी भोग कधीपर्यंत देते? जोपर्यंत अज्ञानी आहे, जोपर्यंत तो माझं खरं स्वरूप ओळखत नाही, स्वतःला चित्त समजायला लागतो, स्वतःला जीव समजायला लागतो, स्वतःला त्या पंचभौतिक देह समजायला लागतो, त्यावेळेसच प्रकृती भोग देते. आणि ज्या वेळेस हे पुरुष काय करतो? स्वरूपाला ओळखतो आणि प्रकृतीला ओळखतो. मी वेगळा आहे, तू वेगळी आहे बाई, असं म्हणतो. त्यावेळेस प्रकृती काय करते? त्याला अपवर्ग देते. मग कारणामध्ये सर्व विलीन झालेलं असतं. हॅलो, हा जी, झालंय ना सगळं? तुम्ही ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो होतो आता? विवेक ख्याती. काय होतं म्हणे? या चित्ताचा प्रयत्न कुठपर्यंत चालतो? विवेक ख्यातीपर्यंत. आणि आपण एवढा जे वेळ घेतला चांगला
विस्ताराने. कशासाठी घेतला? हे विवेक ख्याती म्हणजे काय यासाठी एवढा प्रयत्न केला. विवेक ख्याती म्हणजे कळालं सर्वांना आता. सांख्य तत्वज्ञान पाहिलं होतं आपण प्रथम सत्रामध्ये. सम्यक ख्यायते तुम्ही शिकवायचंय नंतर. अहो तुम्हाला हे शिकवायचंय, नुसतं शिकून घ्यायचं नाहीये. पीजीची गरज नाही तुम्हाला बरं का. पीजी म्हणजे तुम्हाला करण्याचं किंवा समजण्याचं नाहीये, समजवायचंय तुम्हाला. मग तुम्ही तयारी समजवण्याच्या अनुषंगाने अभ्यास करा. मी सुरुवातीपासून सांगत आलोय आपल्याला समजवायचंय कुणाला तरी, मग आपली समज एवढी समजवण्यासारखी झाली पाहिजे असा अभ्यास करा. विद्यार्थी विषय सोडा, तुम्ही विद्यार्थी नाहीयेत बरं का. विद्यार्थी नाही तुम्ही, प्राध्यापक आहेत, प्रोफेसर आहेत. या पद्धतीनेच अभ्यास केला पाहिजे. दर्जा तसा वाढवा बरं का. फरक हाच आहे शिक्षकांचा आणि प्राध्यापकांचा. नाही चला जाऊ द्या, कशाला दुसरीकडे नको जायला विषय. काय होता आपला विषय? विवेक ख्याती. विसरू नका बरं आता, संपत आलंय आपलं हे. विवेक ख्याती म्हणजे परत विवेक लोकांमध्ये व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो? खरं खोटं, चांगलं वंगळं जाणी मला विवेक आहे असं म्हणतो आपण. हे विवेक बरं का. आपण तत्वज्ञान शिकत आहोत बरं का. आपण उच्च कोटीचा अभ्यास करत आहोत. काल हे विषय झाला होता. हे दर्शन कुणाचा विषय आहे? काल पण बोललो होतो, आणखी परत सांगा. दर्शनशास्त्र हे कोण अभ्यास करायचा विषय आहे? पंडितांनी. पंडितांचा विषय आहे बरं का. पंडित म्हणजे काय? पंडा म्हणजे बुद्धी, आणि पंडित म्हणजे ज्यांची बुद्धी विकसित झालेली आहे त्यांचा विषय आहे बरं का. वेद उपनिषद कुणाचा विषय आहे? 3 वर्णांचा विषय म्हटलं. स्त्रियांना अधिकार नाही दिला. वेद हा कृपण झाला. ठीक आहे बाबा, ते एक विशेष लोकांचा अधिकार आहे, ते पण अवघड आहे, जाऊ द्या सोडा. मग काय म्हणलं? मग ही योगसूत्र, ब्रह्मसूत्र, न्यायसूत्र हे सूत्रग्रंथ थोडक्यात असतात, अल्प शब्दात असतात बरं का. विस्तार न करता सांगितलेले असतात. मग थोडक्यात सांगितलेलं कुणाला कळतं? शहाण्यांना कळतं, विद्वानांना कळतं. म्हणून आपल्याला सूत्र ठेवलेले आहेत अभ्यासाला. म्हणजे आपण विद्वान आहोत, पंडित आहोत. समजा पंडिताचा विषय अभ्यास होत आहोत, पंडिताचा सारखं व्हायचंय, कारण आपण आचार्य आहोत. नुसतं एम ए नाही. एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स. मास्टर म्हणजे आचार्य बरं का. आपण योगाचार्य होत आहोत, तर आचार्याला शोभेल असं अभ्यास आपला वाढावा लागेल. कारण सूत्र हा विषयच पंडितांचा आहे. म्हणूनच एवढा भाष्यकारांनी काथ्याकूट केलाय, प्रयत्न केलाय एवढा समजवण्याचा. कारण पंडित होते, पुढं प्रश्न घेत होते, खूप सूत्राला प्रश्न विचारत होते. प्रश्न विचारले म्हणून भाष्यकारांनी एवढं सुटसुटीत सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला पण असे प्रश्न पडले पाहिजे. ठीक आहे, पंडित आहोत आपण सगळे, तुम्ही सगळेजण पंडित आहेत, पंडितासारखं प्रश्न विचारत जावा. आलं लक्षात? आपल्याला 4ही पाठ पूर्ण करायचे आहेत 4थ्या सेमिस्टर पर्यंत. म्हणून आपल्याला मूळ ग्रंथ अभ्यासायचे आहेत बरं का. ठीक आहे, पंडित आहेत आपण. आणखी सांगतो एकदा, ठीक आहे चला. म्हणून आपल्याला असा अभ्यास करावा लागेल. व्यवहारी लोक बोलतात तसं बोलायचं नाही बरं का. आपण तत्वज्ञान शिकलेले नाहीत, शिकवायचे आहोत आपण. ठीक आहे, चला विषय पुढे जाऊयात आता. मग काय कळालं एवढ्या भाष्यातून? की तज्जः संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. या ऋतंभरा नावाच्या प्रज्ञेचे संस्कार, ऋतंभरा प्रज्ञा तर कळाली. या ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार ठोसर साहेब इतर संस्काराला रोधन करतात. अन्य संस्कार प्रतिबंधी. अन्य म्हणजे सगळे संस्काराला प्रतिबंध करते. मग चित्तातील संस्कार रोध होतो इतर संस्काराचा, व्युत्थान संस्कारातील. मग हे चित्ताचा प्रयत्न सांगितला आपण भाष्यामध्ये कुठपर्यंत असतो? विवेक ख्यातीपर्यंतच असतो. म्हणजे ज्ञान होईपर्यंतच असतो. त्याच्या पुढे प्रयत्न चालत नाही. कारण काय झालं? कारणामध्ये चित्त विलीन झालं. चित्तच नष्ट झालं की चित्तच नाही राहत. चित्त काय झालं? कारणामध्ये विलीन झालं. बरोबर आहे. कारणामध्ये विलीन झालं की मग प्रकृती आणि पुरुष काय झालं? संबंध विच्छेद झाला, बाजूबाजूला झाले. म्हणजेच काय झालं? अपवर्ग. म्हणजेच काय? मोक्ष. म्हणजेच काय? कैवल्य. आलं लक्षात? ठीक आहे, एक कैवल्याकडे जात आहोत. म्हणून एकच सूत्र उरलंय ना आता. आणखी बोलावं लागेल, कारण एकच सूत्र आहे आता. मग तिकडे नेत आहोत आपण. मग आता या प्रज्ञेने उत्पन्न झालेल्या संस्कार समुदायाचे पुन्हा काय होतं? मग आता काय होतं? आता अवतरणिका कशी आहे? अवतरणिका किंचास्य भवती पाहतायत का पुस्तकात?
अवतरणिका, हो. अव लिहिलेलं आहे बघा. अव म्हणजे अवतरणिका, अव म्हणजे अवतरणिका बरं का. अवतरणिका हो. म्हणजे अवतरित. हे सूत्र पुढचं आणलं कसं. मग प्रश्न विचारलाय पुढच्यानी. काय विचारलाय? तज्ज या संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. म्हणजे या ऋतंभरा प्रज्ञा पण असते पुडके सर, आणि या प्रज्ञेला संस्कार पण असतात. हाय बाबा, ठीक आहे मग. आणि हे संस्कार काय करतात? अन्य संस्काराला प्रतिबंध करतात. म्हणजे आपले संस्कार ठेवतात आणि दुसऱ्या संस्काराला अडवतात. मग मग हे संस्काराचं शेवट काय होतं? मग आता सूत्रकारांना प्रश्न विचारलाय साधकांनी. काय विचारला? आता या संस्काराचं काय खार घालायचा? ह्याचं काय करायचं या संस्काराचं? यापासून काय होतं? लय व्यवस्थित सांगतोय हो, तुम्हाला कळालं पाहिजे असं. काय करायचं हो याचं? विचारलं काय आता? किंचास्य भवती. आता ह्याचं काय होतं? बाकीच्या संस्काराला या संस्काराने थांबवलं. आता ह्या संस्काराचं काय पुन्हा? आता काही असेल की काही सांगा. असं म्हणल्यानंतर पतंजली महाराज सांगायला लागले. आता काय सांगतात? तस्यापि निरोधे, म्हणजे तस्य अपि निरोधे सर्व निरोधान सर्व निरोध निर्बीज समाधी. आता मग काय होतं? त्या प्रज्ञाजनित संस्कारांना रोखल्यानंतर संपूर्ण चित्तवृत्ती रोखल्यामुळे निर्बीज समाधी असते. आता इथे काय आपण कुठून निघालो होतो? योगस समाधी ही योगस चित्तवृत्ती निरोधा. म्हणजे योग म्हणजे समाधी आहे. बघा पहिलं भाष्य पहा, अथ योगानुशासनमचं भाष्य पहा तुम्ही तिथे. तिथे सर्व वृत्ती निरोध रूप झाल्यानंतर निर्बीज समाधी प्राप्त होते. निर्बीज म्हणजे बीजाचा आहे परंतु ते फलजनकता नाही. म्हणजे बीज जाळून केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. बरोबर. मूग, उडीद, तूर, हरभरा भाजायचा आणि पेरायचा, वापतो का? नाही. म्हणजे निर्बीज झालं ते. वापण्याची त्यामध्ये क्षमता राहत नाही. असं झालं पण तिथे सांगितलं होतं. मग आता इथे सांगतात, मग या ऋतंभरा प्रज्ञाजनित संस्काराला, आता या ऋतंभरा नावाची प्रज्ञा आहे ना दीपालीताई बजाज मॅडम, ऋतंभरा प्रज्ञेचे सुद्धा संस्कार रोखल्यानंतर, म्हणजे हे पण रोखायचेच आहेत, हे रोखल्यानंतर सुद्धा काय होतं? संपूर्ण चित्तवृत्ती रोखल्यामुळे. आता इथे संपूर्ण चित्तवृत्ती रोखल्या जातात म्हणजे निरुद्ध चित्त झालेलं आहे. म्हणजे हे कोणतं भूमी आहे? आणखी एक प्रश्न, इथं कोणती भूमी आहे? मग निरुद्ध. निरुद्ध म्हणजे सर्व वृत्तींचा निरोध झालेला आहे. मग तेव्हाच निर्बीज समाधी प्राप्त निर्बीज होते असं समाधी. सांगितलं. सूत्रकारांनी एवढं सांगितलं. आता भाष्यकार काय सांगतात? संस्कृत भाष्य वाचूयात अगोदर. स न केवल समाधी प्रज्ञा विरोधी, स न केवलम समाधी प्रज्ञा विरोधी प्रज्ञाकृतानां संस्काराणाम अपि प्रतिबंधी भवति. कस्मात्, कशा प्रकारे हो? कस्मात् निरोधजः संस्कारः समाधिजान संस्कारान बाधत निरोध स्थिति काल क्रमानुभवेन निरोध चित्तकृत संस्कारास्तित्व अनुभव अनुमेयम व्युत्थान निरोध समाधि प्रभवैः सह कैवल्य भागीयैः संस्कारैश्चित्तं स्वस्यां प्रकृतावस्थितायां प्रविलीयते. तस्मात् ते संस्कारास् चित्तस्याधिकार विरोधिनो न स्थिति हेतवो. यस्माद् अवसित अधिकारं सह कैवल्य भागीयैः संस्कारैश्चित्तं विनिवर्तते. तस्मिन् निवृत्ते, निवृत्ते नाही, तस्मिन् निवृत्ते पुरुषाः स्वरूपमात्र प्रतिष्ठोतः शुद्धः केवलो मुक्त इत्युच्यत इति. ठीक आहे, अर्थ पाहूयात आता. काय संस्कृत मधलं झाला, आता मराठीत पाहूयात अर्थ. ती निर्बीज समाधी, ही निर्बीज समाधी काय करते? केवळ समाधी प्रज्ञेच्या विरोधात आहे असे नव्हे, तर समाधी प्रज्ञाजन्य संस्कारांनाही बाधित करते. प्रज्ञेलाच बाधा करत नाही. आता कोणती समाधी? निर्बीज समाधी काय करते? हे समाधी प्रज्ञाजन्य संस्कारांनाही बाधित करते. नुसत्या प्रज्ञेलाच बाधित करत नाही, रोध करत नाही, तर संस्कारांनाही बाधित करते. का? का म्हणे प्रश्न विचारला की भाष्यकाराने, का बरं बाधित करते? तर निरोधजन्य संस्कार समाधीजन्य संस्कारांना बाधित करतो. निरोध संस्कार काय करतो? समाधीजन्य संस्कारांना बाधित करतो. म्हणून निरोध स्थितीच्या कालक्रमाच्या अनुभवाने निरोध चित्तजनित संस्काराचे अस्तित्व अनुमानाने जाणण्यायोग्य आहे.
व्युत्थान संस्कार, कंसात पहा, व्युत्थान संस्कार म्हणजे कोणकोणते? क्षिप्त, मूढ, विक्षिप्त आणि एकाग्र स्थितीत उत्पन्न होणारे संस्कार. व्युत्थान संस्कार कशाला म्हणायचं? जे आपण 5 भूमी पाहिल्या होत्या चित्ताच्या म्हणजे मनाच्या, चित्ताच्या, तर त्या 4 स्थितीमध्ये उत्पन्न झालेल्या संस्काराला म्हणजे व्युत्थान संस्कार. निरोध समाधीने उत्पन्न झालेले संस्कार म्हणजे निरुद्ध संस्काराने कैवल्याचे साधन असते. हे निरोध संस्कार कशाचे असतात? कैवल्याचे साधन. कॅमेरा नाही बंद करायचा, पळून नाही जायचं. कळत नसेल विचारायचं. मग प्रवीण सर गेले पळून. आई, मला वाटलं कॅमेरा बंद केले की पळूनच गेले. अच्छा अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, असो. काय म्हणत होतो? किती आहेत विद्यार्थी बघू द्यायचं. आहेत 12 आहेत. सुरुवातीला होते 12, तेवढे आहेत 12. तर काय कुठपर्यंत होतो? हा, निरोध समाधीने उत्पन्न झालेले संस्कार जे कैवल्याचे साधन आहे. हे संस्कार, निरोध समाधीचे संस्कार हे कशाचे साधन आहे? कैवल्याचे साधन आहे. पळून नाही जायचं प्रवीण सर, पळून नाही जायचं, थांबायचं, पळून नाही जाऊ देत मी. हा, तर त्यांच्याबरोबर आता निरोध समाधीने उत्पन्न झालेले संस्कार जे कैवल्याचे साधन असतात त्यांच्याबरोबर चित्त उपस्थित असलेल्या आपल्या प्रकृतीमध्ये प्रविलीन झालेली असते, प्रलयाला प्राप्त झालेली असते. आपण बोललो अगोदरच. काय झालेलं असतं इथे? चित्त निरोध संस्कारामुळे चित्त काय झालेलं असतं? चित्ताचं कारण काय आहे? चित्ताचं कारण, चित्त कुठून तयार झालेलं आहे? प्रकृती सर. प्रकृती. ठीक आहे, म्हणजे प्रकृतीमध्ये लीन होतं, बरोबर आहे. प्रकृतीमध्ये लीन झालेलं आहे, प्रविलीन झाले म्हणजे प्रलयाला प्राप्त झाले. प्रलयाला म्हणजे नष्ट झालं चित्त. आता चित्तच नाही म्हणल्यावर वासना, संस्कार, जन्म, मरण आहे का? नाहीये. त्यामुळे ते संस्कार जन्म वगैरे देणाऱ्या चित्ताच्या विरोधी असतात. आता हे संस्कार काय होतात? जन्म वगैरे वगैरे म्हणजे जन्म, मृत्यू, वासना, माझं, तुझं, आपलं, जगावं, मरावं, असं व्हावं, जे काय काय संस्कार आहेत सगळे कसे संसाराचे संस्कार ते नष्ट झालेले असतात. म्हणून हे चित्ताच्या स्थितीचे कारण होत नाहीत. आता ते कारण समाप्ताधिकार झालेले चित्त, चित्ताचं कसलं झालंय आता? समाप्ताधिकार झालेले चित्त कैवल्य भाग्य संस्काराबरोबर निवृत्त होते. निवृत्ती झाली. आता निवृत्ती म्हणजे माहितीये? निवृत्ती होत असते का तुमची कामातून? 58 पूर्ण झाले होते ना. हा, 58 पूर्ण झाले की तुम्ही रिटायर होणार आहे. हा, मग तुम्हाला म्हणतात काय? निवृत्ती झाली. निवृत्ती कळाली का? हा, असा तर अर्थ घ्या. निवृत्ती म्हणजे सोडणे, काम सोडणे. समाज कल्याण अधिकारी, आणखी काय ग्रामविकास अधिकारी. मग तुम्ही निवृत्ती झाली तुमची सही चालत नाही, तुमचे अधिकार चालत नाही, तुमचं काही चालत नाही, बरोबर आहे. म्हणजे तुमची निवृत्ती झाली. मग हे चित्ताची काय झाली? आता निवृत्ती झाली. म्हणजे वृत्ती नाही, त्याच नाव निवृत्ती. बरोबर का? निवृत्ती झाल्यावर म्हणजे वृत्तीच नाही त्यांच्याकडे आता, बरोबर आहे. हो सर. म्हणून निवृत्त व्हा म्हणजे काय व्हा सांगतात, पण होत नाहीत निवृत्त. उलट घरी बसून त्रास देतात. घरच्यांना त्रास, ऑफिसचं काम सोडून साठी बुद्धी नाटी, असं नाही व्हायचं निवृत्त झाल्यानंतर. म्हणून योगामध्ये प्रवेश घेतलेला आहे, बरं का. ऑफिसचे संस्कार नष्ट होतात, ऑफिस मधले संस्कार नष्ट होतात निवृत्त झाल्यावर. आणि घरचे संस्कार मग पण पुन्हा खालून खूप पाणी गेलेलं असतंय निवृत्तीनंतर. कारण 30 वर्ष 35 वर्ष ऑफिसमध्ये काम केलेलं असतंय. ते संस्कार काय असं उगं जात नसतात, असे संस्कार जात नाहीत. मग घरच्यांना खूप त्रास देतात ते संस्कार, बरं का. 35 वर्षाचं काही सामान्य काळ नाही तो. 30-35 वर्ष काम केलेलं आहे आणि ते लगेच्या लगेच थोडंच जातात, हाकलून देतात म्हणून घरी जावा, इथे नका, घरी जावा, घरच्यांना त्रास द्या, आता आम्हाला नका त्रास देऊ, आता घरच्यांना त्रास द्या म्हणून सोडून देतात निवृत्ती झाल्यानंतर. ठीक आहे, चला. काय विनोदाचा भाग झाला, कळून देण्यासाठी फक्त, बरं का. निवृत्त झालेला आहे, बरं का. मग कारण समाप्त अधिकार, आता अधिकार समाप्त झालेले चित्त कैवल्य भागीय संस्काराबरोबरच निवृत्त होते. आता कैवल्य केवल पुरुष प्रकृती वेगळेपणा झालेला आहे. ह्या संस्काराने निवृत्त झालेलं असतं. याबरोबर चित्त काय निवृत्त झालं, त्याच्या निवृत्त होण्याने, आता या चित्ताच्या निवृत्त होण्याने काय होतं? चित्ताच्या निवृत्त होण्याने पुरुष म्हणजे प्रवीण सर, पुरुष म्हणजे स्त्री पुरुष नाही बरं. आता इथले सगळे दर्शनशास्त्र फिलॉसॉफी शिकलेले आहेत. पुरुष म्हणजे
पुरीमध्ये निवास करणारं तत्व म्हणजे शरीरामध्ये जे आत्मा नावाचं तत्व आहे, जीव नावाचं तत्व आहे, मी नावाचं जे तत्व आहे ते पुरुष. तर ते पुरुष तत्व स्वरूप मात्रात प्रतिष्ठित असते. कधी असते स्वरूप मात्रात? सर कैवल्य प्राप्तीमध्ये. चित्त नष्ट झाल्यानंतर पुरुष कुठे असतो? स्वरूप मात्रात प्रतिष्ठित असतो. मग शुद्ध केवळ काय म्हणलं जातो ह्याला? शुद्ध म्हणलं जातं. यालाच काय म्हणलं जातं? शुद्ध. शुद्ध म्हणजे मलिन नाही. मलिन नाही म्हणजे कुणाच्या सोबत नाही, एकटा येतो तो. सोबत नाही, एकटाच प्रकृतीच्या मलाने मलिन झालेलं नाही. गुण प्रकृतीला आहे 3 गुण, सत्व रज तम. मलिन नाही. मग शुद्ध एक शब्द काय वापरले त्यालाच? पुरुष स्वरूप मात्रात असतो. असं सूत्र आलंय का? तिसरं सूत्र होतं बघा. तदा तदा द्रष्टा दृष्टो स्वरूपावस्थानाम. स्वरूपे स्थानम सांगितलं का नाही? पहा, पतंजलीने तिथून आणलं होतं, आता तिथेच नेऊन सोडलं. जिथून आणलं होतं तिथे सोडलं. काय म्हणले? त्यावेळेस पुरुष कुठे असतो? द्रष्टा स्वरूप मात्रात प्रतिष्ठित असतो. एवढ्यावर कळाय नसेल आणखी दुसरं उदाहरण देतात. शुद्ध असतो. शुद्ध असतो, एकटा असतो. आणखी कसला असतो? केवल. केवल केवल म्हणजे एकटा एकटा असतो. हा केवल असतो. मग केवल कळत नसेल आणखी कसा असतो? मुक्त असतो. मुक्त. हा मुक्त झालेला असतो. आणि ह्याला मग काय काय म्हणलं जातं? स्वरूप प्रतिष्ठित, शुद्ध, केवल किंवा मुक्त म्हणविलं जातं. अशा प्रकारे मुक्ती प्राप्त होते. योग दर्शनाची मुक्ती. कैवल्य संपलं इथे. संपलं. काय संपलं आपलं? कैवल्यपाद संपला. ठीक आहे. समाधीपाद. कैवल्यपाद. कैवल्य कळालं का? समाधीपाद. कैवल्य म्हणजे काय? योगच चित्तवृत्ती निरोधा म्हणजेच कैवल्य. एकदा आपण रिव्हिजन करूया. हो सर. हा रिव्हिजन 5 मिनिटाचं नाही, घडी नका पाहू, 5च मिनिटामध्ये, जास्त वेळाचं नाही. पहिल्या सूत्रापासून 51व्या सूत्रापर्यंत 5 ते 10 मिनिटामध्ये फास्ट. ओझरता गेले सूत्र शेवटी आहेत का हो? सूत्र एक लगट शेवटी आहेत. हा ठीक आहे ठीक आहे. हा मग पातंजली योग दर्शनाची सुरुवात झाली. अथ योगानुशासनम. भाष्यकारांनी सांगितलं योग चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. चित्तवृत्ती निरोधाच्या काळात काय असतं? ठोसर सर एकेकाला प्रश्न विचारणार मी आता. चित्तवृत्ती निरोधाच्या काळामध्ये स्थिती काय असते? सूत्र वाचायचं फक्त. हा त्यावेळेस दृष्टा स्वरूपामध्ये असतो. ठीक आहे. मग हा मग नसतो त्यावेळेस काय असतं? दीपालीताई कॅमेरा बंद केल्यामुळे. हा कुठे असतो दृष्टा त्यावेळेस? इतरत्र वृत्ती सारूप्य. इतरत्र. वृत्ती सारूप्य मी इतरत्र. मग कुठं कुठं हे सांगायचं नाही आता. मग ठीक आहे, कळालं आपल्याला. कुठे कुठे असतो? 5 वृत्तीच्या ठिकाणी असतो. म्हणजे अनेक आहेत वृत्ती बरं का, अनेक आहेत वृत्ती, परंतु पतंजलीने 5च ठिकाण केले बरं का. आता कुणी चेहरा पाहत आहेत कुणाचा, कुणी आवाज ऐकत आहेत, कुणी कुठे दुसरीकडेच गेले, इथंच आहे, कुणी आणखी कुठे फिरून यायला लागलंय, आणखी अनेक ठिकाण आहेत, कुणी घडी बघायला लागलंय, कुणी घरच्यांचा आवाज ऐकत आहे. वृत्ती अनेक आहेत, लाखो करोडो आहेत, परंतु पतंजलीने हे वर्गीकरण 5मध्येच केलं. मग या ठिकाणी असतो. ठीक आहे. मग ह्या वृत्तींचा निरोध केला पाहिजे. मग तो निरोध कशाने होतो? योजनाताई त्या चित्तवृत्ती निरोधाचा उपाय काय आहे? प्रत्यक्ष अभ्यास आणि वैराग्य. योजनाताईने सांगितलं नाही, अवघड आहे, कमाल आहे. अभ्यास आणि वैराग्याने पहिली साधनं सांगितलं. मग अभ्यास म्हणजे काय सांगितलं गेलं? पासी सर अभ्यास काय आहे सांगितलं? अभ्यास म्हणजे आपल्या ग्रंथांचा अभ्यास करून. नाही हो, अभ्यास नाही हो. कसं करावं लागेल? तिथं वाचा, सूत्र वाचा घेऊ. 13वं सूत्र. साधना आपण दार्शनिक बोलायचं. अभ्यास. हा यत्न करणे. यत्न करणे ते अभ्यास. की तो यत्न अभ्यास त्या स्थितीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे. यत्न करणे म्हणजे अभ्यास होय. आता पुस्तक वाचणे कसं होईल? आता तुम्हाला म्हणलं की समजा उदाहरणार्थ 2 बोटाची पट्टी आहे किंवा एक दावं बांधलं, इकडून तिकडे दावं बांधलं, ह्या दाव्यावरनं तुम्ही चालायचं. कसं शक्य पडेल? की मग काय करावं लागेल तुम्हाला? सराव. मग पुस्तक वाचावं लागेल का त्यासाठी? सराव 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 करावा लागेल. कशाचा सराव करावा लागेल? तेवढ्याच दोरीवरनं चालायचा सराव करावा लागेल. मग पडाल तुम्ही, पडाल, परत उठावं लागेल, पडावं लागेल, परत 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 एका दिवशी तुम्हाला येईल तसं चालायला. वा अभ्यास झाला बघा, असं होईल. आलं का लक्षात? म्हणजे यत्न करणे, प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय.
असं नका बरं करू आता. नाहीतर मी पहिल्या सूत्रापासून सुरू करेन मग. हा परत जर असं केलं तर मी पहिल्यापासून सुरुवात करतो मी, तुम्हाला माहिती आहे. हा ठीक आहे, तसं करू नका बरं का. मग यत्न अभ्यास काय कसं करावं लागेल? दीर्घकाल करावं लागेल. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कार असेवितो दृढभूमी. मग सांगितलं 2 साधनं सांगितली होती योजनाताई, अभ्यास आणि वैराग्य. तर वैराग्य काय आहे? मग वैराग्याचे प्रकार काय आहेत? 2 प्रकार आहेत वैराग्याचे, तुम्ही सांगायचं. फक्त श्लोक नका, सूत्र नका वाचू, सांगा असं. अपर वैराग्य आणि पर पर आणि वैराग्य. अपर वैराग्य. पर वैराग्याद्वारे कोणती समाधी प्राप्त होते आणि अपर वैराग्याने कोणती होते? धर्मभेद समाधी. पुढके सर सांगणार आहेत, कळायला लागले संप्रज्ञात चेहऱ्यावर. हा समाधी सांगा. अपर वैराग्याने आणि पर वैराग्याने धर्मभेद असंप्रज्ञात समाधी. समाधी. असंप्रज्ञान. धर्ममेध पुन्हा आले हो नंतर. धर्ममेध आताच तुम्ही सांगा. आता दाडिंबे सर सांगितले होते स्मृती कशी असते, काल पण सांगितले होते. नंबर सांगितल्या लगेच लक्षात राहतं, पण कालचं आज लक्षात राहत नाही. तसं तुम्हाला आता धर्ममेध समाधी लई लवकर लक्षात राहायला लागली. आता शेवटचं बरोबर. आपण अगोदरच सांगत आहोत, म्हणजे अगोदरच विसरायला लागलंय. हा ठीक आहे. तर मग असंप्रज्ञात संप्रज्ञात. संप्रज्ञाचे 4 प्रकार फास्ट घेतो आता, मीच सांगतो, जाऊ द्या. संप्रज्ञाचे 4 प्रकार. परत पुन्हा असंप्रज्ञात. असंप्रज्ञात मध्ये भवप्रत्यय उपाय प्रत्यय. भवप्रत्यय दोघांची असते. 2 प्रकारचे योगी असतात भवप्रत्यय समाधीचे, विधेय योगी, प्रकृतीलीन योगी. त्यानंतर मग पुन्हा उपाय प्रत्यय. उपाय प्रत्यय मध्ये श्रद्धा, वीर्य, समाधी प्रज्ञा पूर्वकम इतरेषाम. म्हणजे समाधी प्रज्ञा आवश्यक आहे इतरांना असंप्रज्ञात समाधी प्राप्त करायला. श्रद्धा पाहिजे, श्रद्धेनंतर वीर्य, वीर्य म्हणजे ताकद पाहिजे, वीर्य. समाधी प्रज्ञा, समाधी प्रज्ञा पाहिजे. सामान्य बुद्धी नाही चालत, डोळ्याने दिसायची चष्मा लिहून दिसत नाही दुर्बिणीद्वारे, एवढी बुद्धी नाही चालत. समाधी प्रज्ञा पाहिजे तिथे, समाधी प्रज्ञा. पूर्वकम इतरेषाम, इतर समाधी तशी प्राप्त होते. ठीक आहे. मग याच्या पुढे मग काय सांगतात? मग इतरांना समाधी प्राप्तीचं साधन सांगितलं. फास्ट, तीव्रता. तीव्रतेसाठी काय करायला सांगितलं? तीव्रतेसाठी ईश्वर प्रणिधानाद्वा. नवीन विषय सुरू झाला, नवीन एक इथे उपस्थित झालं पार्ट. एकता कपूरच्या मालिकेमध्ये एक नवीन आलं, असं सांगितलं होतं मी तिथे. एकता कपूरच्या मालिकेमध्ये मध्येच कोणतरी येतं, नवीनच पार्ट येतं. पुन्हा कळतं हे नवीनच कोण आलं. तसं आता नवीन आलं इथे. कोण आलं नवीन? ईश्वर आला. मग ईश्वराच्या प्रणिधानाने, ईश्वर कृपेने सुद्धा समाधी प्राप्त होते. कशी समाधी प्राप्त होते ईश्वर कृपेने? मग सांगतात. मग आधी सांगा ईश्वर काय आहे. मग ईश्वर सांगायला लागले. ईश्वराचं प्रकरण आलं. पाशी सर, ईश्वर काय आहे? क्लेश कर्म विपाक आशयर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. मग तो कसा आहे? तत्र निर्तिशयम सर्वज्ञ बीजम. परत तो कसा आहे? स एष पूर्वेशामपि गुरु कालेना नवच्छेदात. काल बोललो होतो बघा. लई पृथ्व्या पाहिल्यात त्यांनी, लई शहाणे पाहिलेत, लई विद्वान पाहिलेत, लई योगी पाहिलेत, लई श्रीमंत पाहिलेत, लई सत्ताधीश पाहिलेत. बरं का, जन्मताना पण पाहिलंय आणि कोणी डोळ्या करून, कोणी तोंडा करून मेलेलं पण पाहिलंय. कुणाला जाळलेलं पाहिलंय? श्रीमंतांना, गरिबांना, विद्वानांना जळून राख होताना पाहिलंय, कुजून जाताना सुद्धा पाहिलंय. असा कोण आहे? लई जुना, जुनाट पूर्वेशामपि गुरु, असा ईश्वर आहे. आणि मग त्या ईश्वराचं वाचक काय आहे? त्याचं नाव काय आहे? तस्य वाचक प्रणव. तस्य वाचक हा प्रणव. म्हणून त्या ईश्वराचं वाचक प्रणव आहे. प्रणव म्हणजे ओंकार. म्हणून आपण प्रत्येक देवाच्या मंत्राच्या अगोदर ओम लावतो. प्रणव, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, ओम विष्णवे नमः. काय 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 म्हणायचे ते म्हणा बरं का. ओंकार लावतो आपण, कारण ओंकार हे ईश्वराचे नैसर्गिक वाचक आहे. प्रणव. मग काय केलं पाहिजे? तज्जपस्तदर्थ भावनम. ठीक आहे, पुढे फास्ट घेतो, वेळ करतोय मी पण. मग काय झालं? या ईश्वर प्रणिधानाने काय होतं? अंतरायाचा अभाव होतो. अंतराय काय आहेत? 9 अंतराय आहेत. 9 अंतरायाबरोबर सहविक्षेप येतात. किती आहेत? 5 सहविक्षेप आहेत. मग ह्या विक्षेपांना, अंतरायांना दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे? एकतत्व अभ्यास. एकतत्व कोणता? ईश्वर तत्वाचा अभ्यास केला पाहिजे. परत काय आहे का? परत प्रसादनाचा उपाय सांगितला. परत प्रच्छर्दन विधारण सांगितलं.
निबंधिनी मनसा स्थिती निबंधिनी सांगितली, विशोकावा ज्योतिषमध्ये सांगितलं, वितराग विषयम वा चित्तम स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा अथवा 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 सांगितलं. म्हणले एवढं एवढं सांगण्यापेक्षा एकच सांगा. मग पतंजली सांगितले, यथाभिमत ध्यानाद्वा, तुमच्या मनाने चित्ताला प्रसन्न करणारा बांधणारा कोणता पण उपाय करा बुवा. ठीक आहे म्हणले. एक हात सांगून बस केले, हात टेकले त्याने. नाहीतर लय लांबत होते सूत्र, मग सूत्र लय जास्त होत होते. मग म्हणे यथाभिमत ध्यानाद्वा, काय पण करा उपाय, परंतु चित्ताला स्थिर केलं पाहिजे. प्रवीण सर, पळू नाही दिलं पाहिजे इकडून तिकडं तिकडून इकडं. मन लय विचित्र आहे. मन कसं आहे, लय लांब लांब पाहत पळतं, कुठेही जातं, जाऊ नये तिथे जातं. भलतिया सवय धावे सैराट, वाट आडवाट दरी दरकोट, न विचारी काही पुढे कपट, घात बळकत मांडीला, न पुरती भ्रमणादाही दिशा, सप्तही पाताळी आकाशा. एवढं फिरतं म्हणे मन. तुकोबाराय सांगतात बरं का, लय मन फिरतंय म्हणे. बघा तुमचं पण सुद्धा फिरत असेल, कुठं कुठं जाऊन येतंय पहा. मिनिटात कुठं कुठं जाऊन येतं मन. मन कुठे पण जातं. वैरीने चिंतिते मन चिंतत, नाही ते दाखवतं चित्त. असं करतं. जाऊ द्या, विस्तार नाही करायचा. असं करतं. मग त्या चित्ताला बांधायचा कोणता पण उपाय करा, पण बांधा त्याला. दावणीला बांधा, व्यसन घाला, लय व्यवस्थित बांधा त्याला, असं सांगितलं. ठीक आहे. पुढे सांगत 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 विषय सुरू झाला. पुन्हा मग काय सुरू झालं, समापत्ती. विषय कोणता आला, समापत्ती. समापत्ती म्हणजे काय सांगितलं. त्यानंतर समापत्तीचे प्रकार सांगितले 4. कसे कसे सांगितले, सवितर्का, निर्वितर्का. पुन्हा सांगितलं सविचारा, निर्विचारा. आताच आठवायला पासी सर, म्हणजे अल्पस्मृती. आज सांगितलेलं आता आठवतंय, काल सांगितलेलं नाही आठवत, महिन्याभराच आठवत नाही. बरोबर आहे. मग यासाठी काय करावं लागतं, रिव्हिजन करावं लागतं वारंवार. किंवा आता आणखी सांगणार आहे, व्यायाम सांगणार आहे. कसा व्यायाम आहे, बुद्धीचा व्यायाम सांगणार आहे मी लगेच. मग आता हे 4 जे आहेत, हे कुठपर्यंत आहे, हे सूक्ष्म विषय. चालिंग पर्यवसानम, अलिंग पर्यंत, प्रकृतीपर्यंत आहे. मग ह्या सगळ्या समाधीला काय म्हटलं जातं, सबीज समाधी. सबीज समाधी आहेत. मग या सबीज समाधीने काय प्राप्त होतं, निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद. त्यातून काय प्राप्त होतं, ऋतंभरा तत्र प्रज्ञा. आज पाहिलं आपण, ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा नावाची प्रज्ञा कशी असते, बुद्धी. पुस्तकातून कळत नाही, अनुमानाने कळत नाही, सत्यच कळतं, अशी बुद्धी असते. ठीक आहे. मग ती कशी असते, श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात, विशेष अर्थ असणारी असते. आणि ही समाधी ही प्रज्ञा काय करते, तज्ज्ञ संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी, अन्य संस्काराला प्रतिबंध करते. मग ह्या प्रतिबंधाने काय होतं, तस्यापि निरोधे. आता या प्रज्ञेचा सुद्धा रोध झाल्याने सर्व निरोध होतो. सर्व निरोध झाल्याने काय होतो, निर्बीज समाधी. निर्बीज समाधी प्राप्त झाली. इति प्रथम समाधीपाद. इथे आपला समाधीपाद संपला. म्हणजे आता सांगा, समाधीपाद का नाव होतं याचं, कारण समाधीचाच विषयाचं विश्लेषण केलंय. इथे कशाचं विश्लेषण केलंय, सुरुवात अथ योगानुशासनम, म्हणजे योग समाधी इथून सुरू झाला आणि समाधी सांगितली, समाधी कैवल्य सांगितलं. मग आता आपल्याला दुसरा पाद सुरू करायचा आहे पुढील आठवड्यामध्ये. तर पुढील आठवड्यामध्ये आता काय सांगणार आहेत, हे जी साधना सांगितली, उत्तम अधिकाऱ्यांना, ज्यांची बुद्धी तीव्र आहे, ज्यांचं चित्त एकाग्र आहे, बरं का, अशांना उपाय सांगितला. काय उपाय कोणता होता, चित्तवृत्ती निरोधाचा. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य. मग आता पतंजलीला आणखी म्हणणार, आणखी दुसरा काही उपाय नाही का हो. एवढंच आहे का, आम्हाला काहीच कळालं नाही बुवा. आता परत काही जण म्हणले काहीच कळालं नाही बुवा, लय अवघड वाटायला लागलंय, नग वापस जावं का पळून आम्ही. काय म्हणतात आता, मग काय करावं बुवा, एवढं तुम्ही घेतला बुवा महिना, पतंजलीने एवढा महिना घातला, पण काही लागलं नाही बुवा हाताला. अभ्यास पण कळालं नाही, वैराग्य पण येत नाही आम्हाला, वैराग्य पण येत नाही, अभ्यास पण नाही. आता कसं करावं लागेल हो, काही आहे का नाही मार्ग, जावं का मग उठून आम्ही, काही नाही का आमच्यासाठी. मग असं म्हणले, कोण म्हणले, ठोसर सरांनीच म्हणले. मग कदाचित ठोसर सर म्हणायला लागले, लक्षात राहणार गेले बुवा, कसं करावं आता सांगा. मग पुढे पतंजली कसं करणार आहेत, मग स्थिर चित्त असणाऱ्यांसाठीच योग आहे का. मग ठोसर सर म्हणले, आता आम्हाला विस्मरण होतंय, आमचं स्थिर चित्त राहत नाही, आता कसं करावं बाबा. ज्यांचं स्थिर चित्त होतंय अशांसाठीच योग आहे का, बाकीच्यांसाठी योग नाही का. मग नाही म्हणल्यावर जातो मग उठून आम्ही.
बसा तुमचं तुम्ही म्हणले. मग नाही म्हण पतंजली म्हणजे थांबा 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 म्हणले. नाही नाही आणखी आहे. हा मग चंचल चित्त असणारा सुद्धा, ज्यांचं चित्त चंचल आहे बरं का, धाव घेतं इकडून तिकडं तिकडून तिकडं, मग यांच्यासाठी सुद्धा योगयुक्त होण्यासाठी, समाधी प्राप्तीसाठी बरं का, बरं का, कैवल्य प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी मार्ग आहे. आणखी मार्ग सांगणार आहे म्हणले. अच्छा अच्छा मग थांबतो आम्ही. मग आमच्यासाठी पण आहे का? मग ठीक आहे मग थांबतो म्हणले. मग पतंजली दुसऱ्या पादामध्ये आता काय सांगणार? दुसऱ्या पादाचं नाव काय आहे? साधनपाद. 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 मग आता काय करतील? साधन सांगणार. मग या म्हणून या पादाचं नाव काय आहे? साधनपाद. आता साधनपाद. इथे साधन सांगितले जाणार आहेत. मग ते साधनपादामध्ये क्रियायोग सांगतील आणि अशाच प्रकारे पुन्हा अष्टांग योग सुद्धा सांगतील. ते आपल्या या सेमिस्टरमध्ये आहेत. ते या सेमिस्टरमध्ये ते असणार आहे. तर ते आपण पुढील आठवड्यामध्ये पाहूयात. ठीक आहे. काही विचारायचं का? विचारू शकता इथे. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सर ते प्रॅक्टिकल मध्ये दंडासन सांगितलंय विपरीत शयन स्थितीमध्ये. एकच मिनिट स्टॉप करतो.